नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जसे की आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषद भरती 2023 यासाठीच्या वेगवेगळ्या माहिती एका नोटिफिकेशननुसार त्यांनी दिलेले आहेत आणि याच्यामधले प्रत्येक छोटे छोटे पॉइंट्स घेऊन आपण विविध इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचावी या अनुषंगाने काही छोटे छोटे व्हिडिओ करत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2023 मध्ये जे काही ज्युनियर इंजिनियरच्या पोस्ट आहेत किंवा ज्याला आपण सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या ज्या पोस्ट आहेत या पोस्टसाठी जे विविध विद्यार्थी विविध संवर्गातले विद्यार्थी जे फॉर्म फिलअप करणार आहेत त्यांच्याशी रिलेटेड नवीन GR जो आहे तो आरक्षणाबद्दलचा, तर याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत। एकदम थोडक्यात माहिती असणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये खूप काही चेंजेस झाले अशातला भाग नाही, पण जे काही चेंजेस झालेले आहेत ते तुमच्या संवर्गाशी रिलेटेड म्हणजे तुमच्या कॅटेगरीशी रिलेटेड आहे नाही आहे, काय नॉर्म्स आहेत हे फक्त आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। तर काय असणार आहे आपल्या या सेशनचा बर्ड व्ह्यू, तर जे EWS आहे त्यांच्याशी निगडित कुठले डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत हे बघणार आहोत आपण। वुमन्स रिझर्वेशन, प्रोजेक्ट अफेक्टेड असेल किंवा अर्थक्विक अफेक्टेड असेल किंवा स्पोर्ट पर्सन असेल, ज्याला म्हणतो आपण आर्मी पर्सन्स असेल किंवा अंशकालीन जे पार्ट टाइम असतात गव्हर्नमेंटशी रिलेटेड ऑर्गनायझेशन्स मध्ये, त्याच्या व्यतिरिक्त जे डिसेबल आहे दिव्यांग आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त ऑर्फन किंवा अनाथ आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी कुठले डॉक्युमेंट्स कुठले प्रमाणपत्र या नवीन GR नुसार त्यांच्या पर्टिक्युलर संवर्गासाठी लागणार आहे हे आपण बघणार आहोत। चला विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया। हे ते नोटिफिकेशन होतं ज्या नोटिफिकेशनच्या आधारे 15 मे 2023 चे नोटिफिकेशन आहे, याच्यामध्ये त्यांनी ते डिटेल दिलेले आहेत। तर आपण एक एक जे आरक्षण आहे त्या आरक्षणाशी निगडित कुठले प्रमाणपत्र लागणार आहेत, काय स्पेसिफिक डॉक्युमेंट सादर करायचे आहेत हे आपण बघूया। विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक आरक्षण असेल किंवा समांतर आरक्षण असेल, ज्याला आपण सोशल आणि पॅरलल रिझर्वेशन म्हणतो, तर हे जे आहे याच्यामध्ये स्पेसिफिकली बऱ्याचदा विद्यार्थ्यांचा गोंधळ असा उडतो की जे काही रिझर्वेशन दिलेल्या पोस्ट असतात त्या कशा पद्धतीने हँडओव्हर होतात। कारण बऱ्याचदा काय होतं की त्या कॅटेगरीशी रिलेटेड काही पोस्ट असतात त्याच्यामध्ये वुमन्स रिझर्वेशन परत असतं, बरोबर आहे। मग अशा वेळेस सिलेक्शन कुणाचं होतं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण एक एक कॅटेगरी बघूया। बघा, सगळ्यात पहिली कॅटेगरी जी आहे ती आहे तुमचा आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच इकॉनॉमिकल विकर सेक्शन म्हणजेच EWS। आता सगळ्यात महत्वाचं जाणून घ्या की ही फक्त आणि फक्त जे ओपन कॅटेगरी असते, खुला प्रवर्ग असतो, त्याच्यामधले जे घटक आहेत त्याच्यामधल्या ज्या जाती आहेत किंवा संवर्गातले जे काही कॅन्डिडेट्स आहेत उमेदवार आहेत फक्त त्यांच्यासाठी आहे हा। तर हे जे आहे फक्त आणि फक्त ओपन कॅटेगरीच्याच विद्यार्थ्यांसाठी हे लागू होतं। पण हे लागू कधी होतं, जर तुमच्याकडे त्या पर्टिक्युलर पार्टचा ज्याला काय म्हणतो आपण की स्पेसिफिकली तुम्हाला त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे। आता याच्यामध्ये कॅटेगरीचं सर्टिफिकेट स्पेसिफिकली तुम्हाला जे काही तिथे प्रेझेंट करायचंय त्याच्याशी रिलेटेड बघा, कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये। आता याच्यामध्ये तुम्हालाही माहिती आहे EWS सर्टिफिकेटसाठी स्पेसिफिकली जे त्यांनी टर्म कंडिशन दिलेली आहे ती 8 लाखाची दिलेली आहे, पण तुमच्या एकूण कुटुंबाचं ते उत्पन्न असलं पाहिजे। ओके, नॉट अ सिंगल पर्सन। पण जर ते तुमच्या फॅमिलीमध्ये जर एकच पर्सन असेल आणि त्याचं उत्पन्न जर या 8 लाखाच्या खाली असेल तर डेफिनेटली उत्पन्नाचा सोर्स तो एकमेव झाला। पण आई वडील दोन्हीही जर उत्पन्नाचे सोर्स असतील तर त्या केसमध्ये दोघांची मिळून 8 लाखाच्या आतमध्ये व्हायला पाहिजे। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे डोमेसाईल किंवा ज्याला आपण अधिवास प्रमाणपत्र म्हणतो, हे तुम्हाला रिक्वायर्ड आहेच आहे। याचे नॉर्म्स तुम्हाला माहिती असेल, 1968 शी रिलेटेड जे काही नॉर्म्स आहेत तर त्याच्यामध्ये डोमेसाईल सर्टिफिकेट हे लागणार आहे। आणि EWS जे स्पेशल ज्याला आर्थिक दुर्बल घटकात मोडत असल्याचं प्रमाणपत्र म्हणतो आपण म्हणजे EWS सर्टिफिकेट। आता बरेचसे विद्यार्थी मित्र ह्या पर्टिक्युलर प्रोसेसला माहिती आहे त्यांना आणि त्यांना ह्या सगळ्या आयडिया आहेत, पण तरी मी परत एकदा सांगतो की हे
जे पर्टिक्युलर प्रमाणपत्र आहे, सर्टिफिकेट आहे, हे तुम्हाला ईडब्ल्यूएस साठी अगोदरच काढून ठेवावं लागेल. आणि प्रत्येक दिलेल्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये मेन्शन असतं की कुठल्या कालावधीचं ग्राह्य धरल्या जाईल, कारण त्याच्यावरती बऱ्याचदा विद्यार्थ्यांचे प्रश्न येत असतात की सर आर्थिक वर्ष हे नाहीये, हे चालेल का? तर ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये ते तसं स्पेसिफिक मेन्शन केलेलं असतं. तर इथे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे तुमचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट तुम्हाला लागेल आणि डोमेसाईल सर्टिफिकेट लागेल. आणि ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेला तुम्हाला ते सादर करणं अनिवार्य आहे. ओके, तर हे झालं ईडब्ल्यूएस शी रिलेटेड. आता दुसरं जे आहे, दुसरं आहे तुमचं महिला आरक्षण किंवा वुमेन रिझर्वेशन ज्याला म्हणतो. आता नवीनच GR जो आलेला आहे त्याच्यानुसार तुम्हालाही माहिती आहे की याच्यामध्ये महिलांसाठी जर रिझर्वेशन घ्यायचं तर अगोदर नॉन क्रिमिलियर हे जे सर्टिफिकेट लागायचं, म्हणजे उन्नत गटात न मोडता किंवा उन्नत गटात मोडत नाही याच्या संबंधीचं ते प्रमाणपत्र होतं. तर ह्याची अट जी आहे ती आता रद्द केलेली आहे. तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आता वुमन रिझर्वेशन घेण्यासाठी लागणार नाही. सेकंड आहे ओबीसी असेल, VJ असेल, NT, B, C, D किंवा स्पेशल बॅकवर्ड क्लास असेल, तर हे जर या कॅटेगरीचे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आहे आणि ते उन्नत गटात मोडतात तर त्यांना सुद्धा हे आरक्षण मिळणार नाही. म्हणजे डेफिनेटली स्पेसिफिकली वुमन रिझर्वेशन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्या केसमध्ये उन्नत गटात मोडणार नाही याची सुद्धा तुम्हाला स्पेसिफिकली प्रेझेंट करावं लागेल प्रमाणपत्र. या पदावर पात्र महिला उमेदवार नसल्यास त्याच प्रवर्गातील पात्र पुरुष उमेदवाराचा विचार होईल. सहजासहजी हे होत नाही, कारण नावडे ज्या काही महिला उमेदवार आहेत तर त्या स्पेसिफिकली त्या पर्टिक्युलर एक्झाम मध्ये एकदम कॉम्पिटेटर असतात तुमच्या जे जेंट्स कॅन्डिडेट्स आहेत, उमेदवार आहेत, पुरुष उमेदवार त्यांच्याशी. त्याच्यामुळे हे असं होत नाही. पण तरी लक्षात ठेवा की स्पेसिफिकली जर एखाद्या केसमध्ये एखाद्या पोस्टसाठी जर इलिजिबल वुमेन रिझर्वेशन कॅन्डिडेट जर अवेलेबल नसेल तर डेफिनेटली ती जी पोस्ट आहे ती त्याच प्रवर्गातील, म्हणजे जर ओबीसी फिमेलशी रिलेटेड पोस्ट असेल तर ओबीसी जेंट्स जो आहे तो सुद्धा त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये फक्त पात्र ठरेल. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये स्पेसिफिकली वुमन रिझर्वेशन मध्ये अगोदर डोमेसाईल आणि नॉन क्रिमिलियर लागायचं. आता नॉन क्रिमिलियरची अट जी आहे ती रद्द आहे, म्हणजे तुम्हाला डोमेसाईल, पण फॉर्म फिलअप करताना तुम्हाला तिथे वुमन्स रिझर्वेशनला यस करावं लागेल. येते लक्षात. त्यानंतर नेक्स्ट आहे स्पोर्ट्स पर्सन किंवा खेळाडू ज्याला म्हणतो आपण. आता याच्यामध्ये स्पेसिफिकली बऱ्याचदा विद्यार्थ्यांचे गैरसमज होतात की नॅशनल लेवलची टुर्नामेंट आहे आणि कुठली आहे तर ती लोकल कोणीतरी घेतली आहे, नाव फक्त नॅशनल दिलंय. तर असं हे चालणार नाही. त्याच्यामध्ये स्पेसिफिकली जे काही तुम्ही अचिव्हमेंट केलेली आहे तर त्या रँकची ती अचिव्हमेंट असली पाहिजे. ती जी टुर्नामेंट आहे ती त्या पर्टिक्युलर कॉम्पिटेंट ऑथॉरिटी जी आहे त्यांची मान्य असलेली पाहिजे, तरच ती ग्राह्य होते. आणि त्याच्याशी संबंधित जे काही तुमचं सर्टिफिकेट आहे तर डिस्ट्रिक्ट जे स्पोर्ट पर्सन असतील, अधिकारी असतील, जिल्हा खेळ अधिकारी असतात, तर त्यांच्याकडनं तुम्हाला ते व्हॅलिडेट सुद्धा करून घ्यावं लागणार आहे. तर प्रावीण्य प्राप्त जे काही खेळाडू आहे त्यांच्याशी रिलेटेड जे काही डॉक्युमेंट्स असतील, तुमचे सर्टिफिकेट्स असतील, अचिव्हमेंटचे सर्टिफिकेट्स असतील, कॉम्पिटिशनशी रिलेटेड जे तुम्ही प्राइज मिळवलं त्याच्याशी रिलेटेड डॉक्युमेंट्स असतील, हे तुम्हाला लागणार. त्याच्या व्यतिरिक्त एजशी रिलेटेड एक सेपरेट त्याच्यामध्ये कॉलम दिलेला असतो, तुम्हालाही माहिती आहे. किंवा जेव्हा एज क्रायटेरिया आपण स्पेसिफिकली मेन्शन करतो तर एज क्रायटेरियामध्ये खेळाडूंना जे प्रावीण्य प्राप्त खेळाडू आहेत त्यांना सेपरेट सवलत मिळते त्याच्यामध्ये. तर ते त्याच्यानुसार वयोमर्यादा हे तुमची असली पाहिजे. जे ऑथेंटिक क्रीडा प्राधिकरण आहे किंवा जे काही ज्याला आपण म्हणतो डिस्ट्रिक्ट स्पोर्ट ऑफिसर आहे त्यांनी त्या पर्टिक्युलर तुमच्या सर्टिफिकेटची व्हॅलिडेशन केलेलं आहे, प्रमाणपत्र पडताळणी केलेली आहे, याचंही सर्टिफिकेट तुम्हाला लागतं. जर तुमच्याकडे ते इन्स्टंट नसेल तर तुम्ही ते पडताळणी करण्याकरिता अर्ज केलेला आहे याची पावती तरी त्या इनिशियल स्टेजला लागते. पण ऍट द एंड ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रोसेस तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्स तिथे प्रेझेंट करावे लागतील. येते लक्षात. इथे सुद्धा नॉन क्रिमिलियरची कुठलीही अट नाही. म्हणजे स्पोर्ट कोट्यामधनं जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर जे पेमेंटशी रिलेटेड क्रायटेरिया आहे की नॉन क्रिमिलियर मध्ये बसता की नाही बसत, तर याचा काही संबंध नाही. स्पोर्ट पर्सन साठी हे स्पेसिफिक नॉन क्रिमिलियरची अट नाही आहे. पण तुम्हाला काय लागतं की तुमचं जे सर्टिफिकेट आहे
ते डिस्ट्रिक्ट स्पोर्ट ऑफिसर कडनं व्हॅलिडेट करून घ्यायचं, म्हणजे ते ऑथेंटिक आहे की नाही, आणि ते तुम्हाला सादर करणं अनिवार्य आहे. ओके, तर हे झालं स्पोर्ट पर्सनशी रिलेटेड. त्यानंतर एक्स सर्व्हिसमन जे मिलिटरी पर्सन्स आहेत, मिलिटरी पर्सन साठी सगळ्यात महत्वाचं आहे की त्यांनी जी सेवा दिलेली आहे त्या सेवेशी रिलेटेड अभिलेख प्रमाणपत्र जे असतं ते प्रमाणपत्र, त्यानंतर त्यांची एक सेपरेट नोंद होते. ओके, माजी सैनिकांना आरक्षण लागू आहे, स्पेसिफिकली समांतर आरक्षण जे आहे ते लागू आहे. सैन्यात काम केल्याचे आवश्यक कागदपत्र, तुमचे तिथला जो काही एक्सपिरियन्स असेल. आता याच्यामध्ये जे स्टुडंट्स एक्स आर्मीमन आहेत पण ते अजून रिटायरमेंटला 1 वर्ष 2 वर्ष राहिलेत, तर यांना हे सर्टिफिकेट मिळत नाही. मग अशा वेळेस तिथे स्पेसिफिकली तिथे मेन्शन केलेलं असतं की तुम्हाला काय तिथे अपलोड करायचं आहे. तर त्या अनुषंगाने जर ते तुमचे सर्टिफिकेट अवेलेबल असेल तरच तुम्ही पात्र ठरता. जिल्हा सैनिक बोर्डात नाव नोंदणीचे प्रमाणपत्र, आता मी जसं आता सांगितलं की जे एक्स सर्व्हिसमॅन आहे तर त्या एक्स सर्व्हिसमॅनचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत आणि तुमचे रजिस्ट्रेशन, कारण परत मी अप्लाय करतोय स्पेसिफिकली सेवेसाठी, तर अशा वेळेला जिल्हा सैनिक बोर्डात तुमचं नाव नोंदणीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. आणि जसं मी आता सांगितलं की सेवा तपशीलशी रिलेटेड अभिलेख प्रमाणपत्र हे जे एक्स आर्मीमन असतात त्यांना माहिती आहे, तर हे सगळे जे सर्टिफिकेट्स आहेत हे लागतात तुम्हाला. याच्या व्यतिरिक्त ज्यावेळेस तुमची फायनल सिलेक्शन होतं त्यावेळेस सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय केल्यानंतरच तुम्हाला डेप्युटेशन हे दिलं जातं. निवड झाल्यानंतर कागदपत्रांची सक्षम अधिकाऱ्याकडून पडताळणी नंतरच तुम्हाला नियुक्ती मिळते, त्याच्या व्यतिरिक्त नियुक्ती मिळत नाही. आणि जर एखाद्या एक्स सर्व्हिसमॅननी ऑलरेडी एखाद्या पर्टिक्युलर गव्हर्नमेंट जॉबसाठी अप्लाय केलंय आणि त्याला जर तो जॉब मिळाला असेल, एकदा त्यांनी ऑलरेडी ते बेनिफिट घेतलं असेल, तर परत त्याला ते बेनिफिट मिळत नाही. म्हणजे माजी सैनिकांनी शासन सेवेत नागरी सेवेतील पदांचा एकदा लाभ घेतला असल्यास परत नेमणूक मिळत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये लक्षात ठेवा की स्पेसिफिकली तुमचे जे काही वर्किंग एक्सपिरियन्स, जे काही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे ते लागतात. त्यानंतर डिस्ट्रिक्ट जे आर्मीमॅनचं स्पेसिफिक बोर्ड आहे तिथे तुमचं नाव नोंदवलं असलं पाहिजे, त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला मिळालं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त अभिलेख प्रमाणपत्र, ज्याला आपण सर्व्हिस बुकशी रिलेटेड जे डॉक्युमेंट आहेत ते तुमचे असले पाहिजेत. आणि हे सगळे तुम्हाला त्या पर्टिक्युलर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये सादर करणे आवश्यक आहे. ओके, आता बरेचसे स्पेसिफिक विद्यार्थी असे असतात की जे प्रकल्पग्रस्त किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड असतात. त्यांची शेती किंवा शेत जमीन एखाद्या प्रोजेक्ट मध्ये गेली असेल, धरणामध्ये असेल, रोडच्या प्रोजेक्ट मध्ये गेली असेल, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा सेपरेट आरक्षण मिळतं. हे जे काही आपण आरक्षणाचे किंवा रिझर्वेशनचे प्रकार बघतोय विद्यार्थी मित्रांनो, हे त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये दिलेलं असतं की कुठल्या पर्टिक्युलर संवर्गासाठी किंवा कुठल्या कॅटेगरीसाठी तिथे वॅकन्सी आहे. प्रत्येकच वॅकन्सी किंवा एखादी वॅकन्सी त्या पर्टिक्युलर संवर्गासाठी किंवा कॅटेगरीसाठी असेलच असं नाही. पण जर नंबर ऑफ वॅकन्सी जास्त असेल तर बऱ्यापैकी सगळ्याच पर्टिक्युलर कॅटेगरीला वॅकन्सीज ह्या अवेलेबल असतात. जर प्रकल्पग्रस्त किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड असेल तर त्यालाही समांतर आरक्षण, पॅरलल रिझर्वेशन हे लागू होतं. याच्यामध्ये तुम्हाला जे सर्टिफिकेट हवं असतं, सगळ्यात महत्वाचं की तुमचं स्पेसिफिक त्या पर्टिक्युलर तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात तर जिल्हाधिकारी असेल किंवा पुनर्वसन अधिकारी असेल तर हे प्रकल्पग्रस्ताचं सर्टिफिकेट किंवा प्रमाणपत्र इश्यू करतात आणि ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तर जिल्हाधिकारी किंवा जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र. आता याच्यामध्ये काय होतं की स्पेसिफिकली खूप सारी मोठी फॅमिली असेल आणि एकाच प्रोजेक्ट मध्ये त्यांची काही शेती गेली असेल तर एकदा जर युटिलाइज केलं असेल तुम्ही तर परत त्याच पर्टिक्युलर सर्टिफिकेट वरती दुसरी पोस्ट असेल किंवा दुसऱ्या पदावरती तुम्ही अप्लाय करू शकत नाही. हे जे कागदपत्र आहे तुम्हाला ज्या वेळेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यावेळेस तुम्हाला आवश्यक आहे. तर हे स्पेशल सर्टिफिकेट तुम्हाला लागणारच आहे. त्यानंतर जर अर्थक्विक अफेक्टेड असेल, भूकंपग्रस्त विद्यार्थी असेल, उमेदवार असेल, कॅन्डिडेट असेल आणि त्याच्याकडे जर तसं कॉम्पिटंट ऑथॉरिटीने दिलेलं सर्टिफिकेट असेल तर आणि तरच तुम्ही या संवर्गासाठी पात्र होता. आता याच्यामध्ये सुद्धा समांतर आरक्षण हे लागू आहे. जिल्हाधिकाऱ्याचे महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम 1986 नुसार भूकंपग्रस्त प्रमाणपत्र हे अवेलेबल होतं. आणि हे जे
प्रमाणपत्र आहे हे त्या विद्यार्थ्याकडे असणं आवश्यक आहे. तर डेफिनेटली स्पेसिफिक याच्यामध्ये खूप सारे कमी विद्यार्थी असतात, पण तरी हे सगळे डॉक्युमेंट जे आहेत हे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस द्यावे लागतात. आता बघा, मी कुठल्या डॉक्युमेंट बद्दल बोलतोय, जे डॉक्युमेंट तुम्हाला कॅटेगरी साठी युजफुल होतात. जे जनरल डॉक्युमेंट्स आहेत बाकीचे ते डॉक्युमेंट्स तर तुम्हाला लागणारच आहेत. इथे फक्त आपण काय करतोय की जे डॉक्युमेंट्स एका स्पेसिफिक कॅटेगरीसाठी मला अप्लाय करायचंय, वुमन्स रिझर्वेशन असेल, ईडब्ल्यूएस असेल, किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड असेल, किंवा अर्थक्विक अफेक्टेड असेल, किंवा एक्स आर्मीमन असेल, याच्यामध्येच मला अप्लाय करायचं, तर हे डॉक्युमेंट्स तुमचे मस्ट आहे. बाकी तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन डॉक्युमेंट्स, बाकीचे डॉक्युमेंट्स हे तर लागणारच तुम्हाला ऍज पर युअर कॅटेगरी. ठीक आहे. त्यानंतर आता हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, पदवीधर किंवा पदविका धारक अंशकालीन उमेदवार. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना कळत नाही की अंशकालीन म्हणजे काय, पार्ट टाइम म्हणायचं का मग त्याला, मग पार्ट टाइम कुठे केलं असलं पाहिजे. तर या प्रश्नाचं उत्तर एकच आहे की हे अंशकालीन जे असतात, तर हे अंशकालीन म्हणजे कोण, की जे सुशिक्षित बेरोजगार आहेत. ओके, जे अनएम्प्लॉईड पर्सनॅलिटीज आहेत की जे स्पेसिफिक सुशिक्षित आहेत आणि या स्कीमच्या अंतर्गत गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जर 3 वर्ष तुम्ही काम केलेलं असेल, तर त्या विद्यार्थ्यांना आपण म्हणतो किंवा त्या उमेदवारांना म्हणतो अंशकालीन उमेदवार. म्हणजे जे काही स्पेसिफिक ग्रॅज्युएट आहेत पण अनएम्प्लॉयमेंट आहेत, आणि ती जी योजना आहे सुशिक्षित बेरोजगार योजना, याच्या अंतर्गत जर तुम्ही 3 वर्षाचा कालावधी तिथे काम केलं असेल गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये, तर तुम्ही पात्र होता ह्या पर्टिक्युलर कॅटेगरी साठी. ओके, त्याच्या व्यतिरिक्त एम्प्लॉयमेंट ऑफिस असतं, डिस्ट्रिक्ट एम्प्लॉयमेंट ऑफिस असतं, तिथे सुद्धा तुमची नाव नोंदणी असणं आवश्यक आहे. तर रोजगार मार्गदर्शक केंद्र, यालाच आपण एम्प्लॉयमेंट ऑफिस म्हणतो, डिस्ट्रिक्ट एम्प्लॉयमेंट ऑफिस म्हणतो, या अनुभवाची नोंद आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही जे काही 3 वर्षाचं काम केलेलं आहे ऍज अ पर्टिक्युलर सुशिक्षित बेरोजगार म्हणून, तर त्या कामाची नोंद तुम्ही इथे करणं आवश्यक आहे. आपल्याला तिथे सुद्धा नोंद करता येते, जे फ्रेशर्स आहेत त्यांनाही नोंद करता येते, पण यांनी जर केली तर त्याचा स्पेसिफिक उपयोग तुम्हाला या कॅटेगरीमध्ये जाण्यासाठी होतो. आणि बाकीच्या प्रमाणपत्राप्रमाणेच आणि कॅटेगरी प्रमाणेच इथे सुद्धा जे काही प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे, नोंदीचे प्रमाणपत्र, हे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस देणे आवश्यक आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे रिझर्वेशनची, ती म्हणजे ऑर्फन किंवा ज्याला अनाथ म्हणतो आपण. 2 टाईपचे कॅटेगरी करतात याच्यामध्ये ऑर्फनचे. एक आहे संस्थाबाह्य आरक्षण, म्हणजे जे रिझर्वेशन आहे ते संस्थेच्या म्हणजे गव्हर्नमेंट ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्याच्यामध्ये तो विद्यार्थी नाही. म्हणजे एखादा विद्यार्थी आहे, त्याचे आई वडील जे आहे ते एक्सपायर झाले किंवा वारले, तो 18 वर्षाच्या असताना किंवा त्याच्या अगोदर, पण तो जो विद्यार्थी आहे तो त्याच्या एकतर नातेवाईकाकडे राहतो किंवा एखाद्या प्रायव्हेट संस्थेमध्ये, अनाथाश्रमामध्ये तो राहतो, तर तो जो आहे त्याला आपण म्हणतो संस्थाबाह्य आरक्षण. यालाही ते अप्लिकेबल आहे. आणि जर एखादा विद्यार्थी की ज्याचे आई वडील हे एक्सपायर झाले, तो 18 वर्ष होण्याच्या अगोदर, आणि तो शासनाच्याच कुठल्या तरी अनाथाश्रमामध्ये राहतो, तर असे विद्यार्थी जे आहेत त्याला आपण संस्थात्मक आरक्षण म्हणतो. या दोन्हीसाठी अनाथ किंवा ऑर्फन कॅटेगरीचे विद्यार्थी त्या याच्यामध्ये मोडतात. या दोन्ही कॅटेगरीचे विद्यार्थी या रिझर्वेशनचा फायदा घेऊ शकतात, पण त्यांच्याकडे काय काय जे डॉक्युमेंट्स आहेत ते महत्वाचे आहेत. आता याच्यामध्ये महिला व बाल विकास विभाग जो आहे यांचं अनाथ प्रमाणपत्र, मग तुम्ही गव्हर्नमेंटच्या एखाद्या अनाथालय आश्रमामध्ये राहा किंवा प्रायव्हेटमध्ये किंवा नातेवाईकाकडे, पण तुमचं वय 18 वर्षाचं असताच्या अगोदरच तुमच्या आई आणि वडिलांचं जर डेथ झाली असेल तर त्यांच्यासाठी हे सर्टिफिकेट महत्वाचं आहे. आणि गुणवत्तेनुसार त्या विद्यार्थ्यांचा, ऑर्फन विद्यार्थ्यांचा समावेश जो आहे त्याच्या प्रवर्गातून करण्यात येईल. आता ज्या ऍडव्हर्टाइजमेंट येतात त्याच्यामध्ये डिटेल दिलेलं असतं की ऑर्फन कुठल्या कॅटेगरीशी रिलेटेड आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड आहे तो कुठल्या कॅटेगरीशी रिलेटेड आहे. मग त्या केसमध्ये तुम्ही जर त्याच कॅटेगरीचे आहात, म्हणजे फॉर एक्झाम्पल ओबीसी आहे आणि परत अर्थक्विक अफेक्टेड आहेत, तर त्या केसमध्ये तुम्हाला तिथे मॅक्सिमम चान्सेस असतात. तर हे ऑर्फनशी रिलेटेड आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर जे फिजिकली डिसेबल आहेत, ज्याला दिव्यांग म्हणतो आपण. ओके, तर दिव्यांगासाठी काय काय प्रमाणपत्र लागतात ते सुद्धा माहिती करून घ्या. जर मला एखाद्या त्या कॅटेगरीमधनं बेनिफिट घ्यायचं असेल
तर याच्यामध्ये मिनिमम क्रायटेरिया हा आहे की तुमची जी काही डिसेबिलिटी आहे ती किमान मिनिमम 40% आवश्यक आहेच आहे. ओके, त्याच्यापेक्षा खाली नसायला पाहिजे, नाहीतर तुम्ही या कॅटेगरीमध्ये मोडत नाही. आणि यात इथे सुद्धा गुणवत्तेनुसार तुमचा जो समावेश आहे तुमच्या प्रवर्गातून करण्यात येईल. तुमची जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये करण्यात येईल. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जर प्रमाणपत्र कुठलं लागत असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटचं एक प्रमाणपत्र आहे बघा, केंद्र शासनाचं युनिक डिसेबिलिटी ID प्रमाणपत्र. आता हे कुठे मिळतं तर स्वावलंबन card.gov.in या वेबसाईट वरती जर गेलात, ही त्याची वेबसाईटचे फ्रंट पेज आहे. याच्यामध्ये स्पेसिफिकली डॉक्युमेंटशी रिलेटेड हे बघा युडिड कार्ड जे आहे स्पेसिफिकली तिथनं तुम्ही ते डाउनलोड करू शकता. तर जर तुम्ही दिव्यांग या रिझर्वेशन कॅटेगरी मधनं जर अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला हे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. ओके, त्याच्या व्यतिरिक्त बघा जर दिव्यांग उमेदवार त्या पर्टिक्युलर एखाद्या कॅटेगरी मधनं त्याला सिलेक्ट व्हायचं असेल, ओके, म्हणजे ओबीसी साठी आहे ती जागा आणि ती दिव्यांगासाठी राखीव आहे त्या कॅटेगरी मधनं, आणि तुम्हाला जर त्याचं बेनिफिट घ्यायचं असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला नॉन क्रिमिलियर हे तुम्ही जोडू शकता. इव्हन दो एखाद्या विद्यार्थ्याला जर तुम्हाला फी मध्ये कन्सेशन घ्यायचं असेल, जे काही फॉर्म फी असते त्याच्यामध्ये जरी कन्सेशन घ्यायचं असेल तर तरी तुम्ही जोडू शकता. ओके, पण जर प्लेन तुम्हाला दिव्यांग फक्त जे फिजिकल डिसेबिलिटी म्हणतो तिथे जर जायचं असेल तर याची काही गरज नाही. आणि याच्यामध्ये जर तुम्ही फिजिकली डिसेबल असाल आणि तुम्हाला एक्स्ट्रा टाइम हवा असेल किंवा तुम्हाला रायटर हवा असेल तर त्याच्यासाठी मात्र तुम्हाला सेपरेट अप्लाय करावं लागेल. ते सुद्धा नॉर्म्स त्यांनी त्या फॉर्म मध्ये दिलेले आहेत. एमपीएससीच्या याच्यावरती फॉर्मॅट सुद्धा दिलेला आहे. तर जर तुम्हाला रायटर लागणार असेल, कारण बऱ्याचदा विद्यार्थ्यांचे स्पेसिफिक त्या फिजिकल डिसेबिलिटी नुसार वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत त्याच्यामध्ये, तर त्यानुसार तुम्हाला रायटर लागत असेल आणि तुम्हाला एक्स्ट्रा टाइम लागत असेल तर तुम्हाला ह्यासाठी सेपरेट अप्लाय करावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, दिव्यांगासाठी बघा आता जे झेडपीच्या जागा आहेत आपण कशाबद्दल बोलतोय तर जेई आणि सीए साठी. तर इथे बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी जर आपण स्पेसिफिकली मेन्शन करायचं झालं तर इथे चेकआउट करू शकतो की काय काय रिक्वायरमेंट आहे त्यांची. कनिष्ठ अभियंता, ज्युनियर इंजिनियर, सिव्हिल. आता याच्यामध्ये बघा की ज्या पोस्ट आहेत, ज्या दिव्यांगासाठी पोस्ट आहेत तर त्यांची काय रिक्वायरमेंट आहे डिपार्टमेंटची. तर डिपार्टमेंटची रिक्वायरमेंट काय आहे की सिटिंग आहे, स्टँडिंग आहे, वॉकिंग आहे, बेंडिंग आहे, मॅनिप्युलेशन इन फिंगर्स आहे, त्यानंतर रीडिंग अँड रायटिंग आहे, सीइंग आहे, हिअरिंग आहे, कम्युनिकेशन आहे. म्हणजे हे त्या विद्यार्थ्याला आलं पाहिजे, जरी तो दिव्यांग असेल पण ह्या गोष्टी त्याला आल्या पाहिजे. ओके, स्पेसिफिकली. आणि त्याच्यानुसार त्यांनी काय केलेलं आहे की पात्रता निकष ठरवलेले आहेत. मग पात्रता निकष मध्ये बघा लो विजन, डिफ, हार्ड हिअरिंग, वन आर्म, बोथ आर्म, वन लेग, बोथ लेग. ओके, किंवा ऍसिड अटॅक विक्टिम असेल तर असे विद्यार्थी तिथे पात्र आहेत. पण त्यांना स्पेसिफिकली ह्या गोष्टी आल्या पाहिजे. आता मे बी स्पेसिफिकली त्याच्यामध्ये त्यांनी इथे मेन्शनच केलेलं आहे की याची रिक्वायरमेंट आहे आणि त्यानुसार हे पात्रता निकष आहे. ओके, याच्या व्यतिरिक्त जर स्पेसिफिक लर्निंग डिसेबिलिटी असेल, मेंटल इलनेस असेल, ओके, किंवा मल्टिपल डिसऑर्डर असेल, म्हणजे हे सगळंच, ओके, तर त्यानुसार हे निकष ठरवलेले आहे. येते लक्षात. आणि सेम तसंच विद्यार्थी मित्रांनो कनिष्ठ अभियंता यांत्रिकीसाठी परत तेच मी जे सांगितलं तुम्हाला आता. ओके, स्पेसिफिकली हे त्यांची गरज आहे आणि त्याच्यानुसार त्यांनी हे क्रायटेरिया ठरवलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे दिव्यांगासाठी खूप युजफुल होईल. त्याच्या व्यतिरिक्त कनिष्ठ अभियंता विद्युत परत त्याच टाईपच्या या काही पर्टिक्युलर मेन्शन केलेल्या आहेत आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट साठी सुद्धा काही मेन्शन केलेल्या आहेत. ओके, तर ह्या ज्या पर्टिक्युलर रिक्वायरमेंट आहेत आणि त्याच्यानुसार त्यांनी त्या पर्टिक्युलर पोस्ट साठी रिझर्वेशन डिक्लेअर केलेलं आहे. तर हे तुम्हाला तिथे कामी येईल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद मध्ये जे काही निकष आहेत ते त्यांनी त्यांच्या
PDF मध्ये दिलेले आहे, ते GR दिलेले आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा हा GR उपलब्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, ZP रिलेटेड जसं आम्ही नेहमी सांगतो, तर ज्युनियर इंजिनियर सिलेक्शन बॅच हायब्रिड मोड ही बॅच पुणे येथे अवेलेबल आहे. या बॅचची रिलेटेड काही माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आमच्या ह्या स्पेसिफिक नंबरवरती कॉल करू शकता, IVR नंबरवरती. तसंच जिल्हा परिषदची भरती याच्यामध्ये वेगवेगळ्या पदासाठी तुम्ही काम करताय किंवा तयारी करतायत, ओके, मग ते आरोग्य सेवक असेल किंवा रिंगमन असेल किंवा कुठलंही टेक्निकल पोस्ट असेल, तरी तुम्हाला नॉन टेक्निकल जिल्हा परिषद भरती संपूर्ण मार्गदर्शक भाग 1 नॉन टेक्निकल हे उपयुक्त होणार आहे. तसंच जे टेक्निकलचा अभ्यास करणार आहेत त्यांच्यासाठी भाग 2 हे जिल्हा परिषद भरती संपूर्ण मार्गदर्शक हे खूप उपयुक्त पुस्तक तुम्हाला आमच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो सेशन आहे हा जर तुम्हाला खरंच इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या 5 मित्रांना नक्की हा शेअर करा, लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.